रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता खाली आलेला असतो. त्याच वेळेला आता अर्णवला अंजली म्हणत असते की हे काय, फक्त तूच आलायस का? अरे ईश्वरी कुठे आहे? आम्हाला ईश्वरीला पाहायचंय. त्याच वेळेला आता सगळ्यांची नजर तिकडे पायऱ्यांवर असते, कारण ईश्वरी ना छान तयार होऊन आता आलेली असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की बघा, ही आहे माझी मिसेस ईश्वरी अर्णव राज्याध्यक्ष. आणि असं म्हटल्यानंतर इकडे मात्र ईश्वरी हळूहळू का होईना आता चालत येत असते. आता मात्र इकडे मामीच्या डोक्यात विचार सुरू असतो, तो ड्रेस तर वेगळा होता, मग हा ड्रेस कोणता आहे असा विचारच आता मामी करत असते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी ही खूप छान तयार होऊन आलेली असते. आणि जेव्हा तिने हे सगळी तयारी केलेली असते ना, तेव्हा अर्णव स्वतःहून तिला हात देतो आणि तिला खाली उतरायला मदत करत असतो. आणि हे सगळं बघून तर आता ईश्वरी अजूनच इम्प्रेस होते आणि अर्णवकडे पाहत राहते. बॅकग्राऊंडला आता तू ही रे माझा मितवा हे असं गाणं लागलेलं असतं. तर इकडे मात्र आता अंजली, आकाश, त्यासोबत मामा यांना मात्र आता ईश्वरी अर्णवचं जे काही सुरू असतं ना, ते एकदमच जास्त आवडलेलं असतं. आणि या सगळ्यांमध्ये ह्यांना हे मात्र कळलेलं असतं की अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे ते. आणि त्यामुळेच ना आता तिघही जण त्यांच्याकडे पाहत असतात. पण दुसरीकडे मात्र खूप जास्त टेन्शन ना खरं तर आलेलं असतं, ते म्हणजे या मामीला आणि या राकेशला. कारण राकेश आणि मामींनी आता ठरवलेलं होतं की यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. यांचे विविध प्लॅन केलेले असतात त्यांनी, ते फेल गेलेले असतात. जेव्हा आता ईश्वरी छान तयार होऊन येते ना, तेव्हा मात्र मामाही तिचं कौतुक करत म्हणत असतात की खूपच सुंदर ड्रेस डिझाईन केला आहे, खरंच ना मस्तच आहे, एकदम मस्त असं बोलून आता अर्णवचं कौतुक करत असतात. तर आता अर्णवही सगळ्यांना थँक्यू म्हणत असतो, कारण त्याला खूप सुंदर अशा कॉम्प्लिमेंट्स भेटत असतात. ईश्वरी ही त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असते. आणि जेव्हा ईश्वरीचं सौंदर्य या ड्रेसमध्ये खुलत असतं ना, तेव्हा मात्र आता इकडे जो राकेश असतो तो विचार करतो, मी तर स्वतःहून ड्रेस जायला होता, मग हिने हा कोणता ड्रेस घातलेला आहे की जो अर्णवनेच डिझाईन केलेला आहे असा विचार ना बिचाऱ्या या राकेशच्या मनात येत असतो. बिचारा कसला पक्का हलकट म्हणायला हरकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता आकाश आणि सगळीजणं म्हणत असतात की खरंच ना खूप सुंदर झालं आहे हां हे सगळं. मग आता आता काय करायचं? म्हणजे मला सांगा, तुमचं सरप्राईज प्लॅनिंग काय आहे? ते तर माझ्या बायकोलाच माहिती आहे असं आता अर्णवच बोलत असतो. ओ हो, बायकोला माहिती आहे तर अच्छा असं आहे का? मग पुढे आता मुद्दामून त्याचं चिडवायचं काम मात्र सुरू असतं, कारण सगळीजणं ना आता अर्णव आणि ईश्वरीला चिडवत असतात. आणि ह्याचा राग ना सगळ्यात जास्त ना आता आलेला असतो तो म्हणजे या राकेशला. राकेशने विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी अशा घडतील. पण राकेश जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे पाहतो, तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही म्हणत असते की एकच मिनटं हां, मला फोन आला आहे. आणि असं बोलूनच ती आता बाजूला जाते. तर तिला कॉल आलेला असतो. आणि जेव्हा आता ती कॉल रिसीव करते, तेव्हा मात्र आता तिला नम्रताचा कॉल येतो. नम्रता तिला सांगत असते की अगं इशू, आईचा कॉल आला होता. तर अगं आई अजून हॉस्पिटलमधून तर आलेली नाही आहे का? काय झालं, बाबा तर ठीक आहेत ना असं ईश्वरी नम्रताला विचारते. त्यावर नम्रता सांगते की हो बाबा तर ठीक आहेत, पण ना मला कळतच नाही आहे काय झालं आहे ते. आईने सांगितलेलं आहे, आईला असे सिम्पटम्स येत आहेत, म्हणजे आईला असं वाटतंय की काहीतरी आज वाईट घडणार आहे, म्हणून आईने सांगितलं आहे की घराबाहेर पडू नका म्हणूनच तो निरोप तुला द्यायचा होता, बस इतकंच असं देखील आता नम्रता जी आहे ती बोलत असते. मग ईश्वरी म्हणते की नको काळजी करूस तू माझी, आणि तुला तर माहिती आहे ना, जर माझ्यासोबत अर्णव जर असतील ना तर मला काही होणार नाही. पण आज इतकं छान सरप्राईज त्यांचं द्यायला मला मूड झाला आहे ना की आज मला जराही थांबायचं नाही आहे, कारण मी आता काही झालं तरी पडणार आहे घराबाहेर, कारण त्यांचाही मूड खूप सुंदर आहे, छान आहे, आणि मग त्यांचा मूड मला डिस्टर्ब करायचा नाही आहे असं देखील आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते, तेव्हा मात्र आता इकडे नम्रताही म्हणते की हो तुझंही बरोबर आहे, कारण जिजू असताना तुला टेन्शन नाही आहे असं बोलूनच तिने आता फोन ठेवलेला असतो. जिजूच्या मनात आता विचार येत असतो
काय करू हे सगळं बोलू का या सगळ्यांना? पण ह्यांना जर सांगितलं तर सगळीजणं पुन्हा डिस्टर्ब राहतील, त्यापेक्षा नकोच सांगायला, राहू दे असाच विचार ना आता मात्र ती करत असते. आणि ज्या वेळेला आता हा विचार ती करते तेव्हा ती शांत राहते. त्यावेळेला ती मात्र आता विचार करते की आईला जर आमच्या दोघांचा एकत्र फोटो पाठवला तर आईला निदान बरं तरी वाटेल. म्हणूनच ती मग आता अर्णवला सांगत असते की अर्णव सर, आपल्याला ना एकत्र फोटो काढता येईल का? कारण आईला ना खूप जास्त आठवण येते माझी. मग आपण एकत्र फोटो पाठवला तर निदान ती फोटो तरी बघेल ना, चालेल ना? तर आता अर्णवही म्हणतो की हो ना, चालेल ना, का नाही चालणार? आणि असंच बोलून आता त्यांचे फोटो काढायचे ठरतात. दोघंही जण छान असा सेल्फी काढतात. आणि त्यानंतर इकडे मात्र अंजली त्या दोघांकडे पाहत असते. अंजलीला हे कपल एकदमच मेड फॉर इच अदर दिसत असतं आणि त्यामुळेच ना त्यांना दृष्ट लागावी असे दोघंही जण एकदम गोड दिसत असतात. आणि जेव्हा या दोघंही जण गोड दिसतात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आता म्हणत असतात की चला आम्ही येतो हां. मग त्याच वेळेला नेमकं कुठे निघाला आहात ते तरी सांगा, म्हणजे प्लॅनिंग कुठे आहे तुमचं जाण्याचं हे तर मला कळू दे, असं देखील अंजली म्हणत असते. त्यावर खरं तर मलाही हे प्लॅनिंग माहीत नाही, बघूया माझी बायको मला कुठपर्यंत नेते ते, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव बोलतो आता आकाश, मामा हे सगळेजण अर्णवला चिडवत असतात. आता अर्णव आणि इथे ईश्वरी दोघंही जण बाहेर येतात. त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आता तरी सांग ना आपल्याला कुठे जायचं आहे, म्हणजे तशी मला गाडी चालवायला ना जर तू सांगशील तरच मला कळेल ना. तर हो, पण मी तुम्हाला रस्ते तर सांगू शकते ना. चला मी तुम्हाला रस्ते सांगते, तसं आपण एक ठिकाणी जाऊया. दुसरीकडे मात्र आता राकेशने बघितलेलं असतं की हे दोघंही जण बाहेर पडलेत. त्याला आता या दोघांनाही एकत्र आलेलं बघवत नसतं आणि त्यासाठी त्याची पूर्णपणे तयारी सुरू असते. म्हणजेच काय तर तो आता पूर्ण तयारीतच असतो आणि त्याने आपल्या काही माणसांना कामाला लावलेलं असतं. ती माणसं जी असतात ती म्हणत असतात की साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, या चौकातच त्यांचं काम वाजवून टाकतो. आणि त्याच वेळेला आता या चौकातच काम वाजवून टाकतोय म्हटल्यावर खूप जास्त टेन्शन ना आता मात्र अर्णव ईश्वरीसाठी असतं. म्हणजे आईने जो संकेत दिलेला होता तो अक्षरशः खरा ठरणार की काय असंच वाटत असतं. मात्र आता वल्लरी खूपच जास्त संतापलेली असते, कारण तिचा पूर्ण प्लॅन ना या लावण्यामुळे फ्लॉप झालेला असतो. लावण्याला ती म्हणत असते की काय गं, तुला जे काही करायचं होतं ते जरा एकदा विचारात घेऊन तरी करायचं होतं. तुम्ही पण काय यार, मला खरंच ना कळत नाही तुम्हाला हे सगळं का करावं असं वाटलं. मी सगळं प्लॅनिंग करून आणलं होतं. आज एवढा मोठा स्फोट झाला असताना खरंच काय केलं होतं तुम्ही प्लॅनिंग, एकदा तरी आम्हाला सांगितलं का मामी? आम्ही तुम्हाला विचारलं होतं, मग मीच आणि जीजनीच प्लॅन केलं की हे सगळं करूया. आणि तसंही मला काही झालं ना तरी ईश्वरीला अर्णवने ड्रेस डिझाईन केलेला आहे तो मिळू द्यायचा नव्हता. मला राग येत होता आणि यासाठी मी हे सगळं केलं. माझा प्लॅन तर सक्सेस झाला. आता लावण्या बोलू लागते आणि जेव्हा लावण्या हे सगळं बोलते तेव्हा वल्लरी म्हणते की अगं काय प्लॅन सक्सेस झाला आहे, ते दोघंही जण गेले आहेत बाहेर डिनर डेटला आणि तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे किती प्रॉब्लेम झालेत कळतं आहे का? मी एवढा भारी स्फोट घडवणार होती ना की काय सांगू. तर नेहमीच तू माझं कौतुक केलं असतंस, पण कुठे तुला तर काय स्वतःचंच करायचं आहे ना. एकदा तरी मला विचारलं असतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं, असं देखील वल्लरी चिडून चिडून बोलत असते. पण आता लावण्याला असं वाटत असतं की वल्लरीचा प्लॅन काहीच नव्हता, उगाच तोंडाच्या बाता मारते. म्हणूनच लावण्या म्हणत असते की माझ्यापेक्षा तर तुमचा प्लॅन काहीच नसेल, माझा प्लॅन इतका भारी होता ना आणि तो वर्कही झाला, बघितलंत ना. पण इकडे आता जेव्हा तिला कळतं वल्लरीकडनं की ते दोघंही जण तरीसुद्धा बाहेर गेले आहेत, ऐकूनच आता खूप जास्त राग जो आहे तो खरं तर आलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं खरंच ना काय करावं ह्या लोकांचं, असाच विचार वल्लरी करत असते. अर्णव आणि ईश्वरी गाडीने जात असतात तर अर्णव 10व्या ईश्वरीला विचारत असतो की सांग ना कुठे जायचं आहे, काय सरप्राईज आहे. तर ईश्वरी म्हणते की आपण जेव्हा जाऊ ना तिथे तेव्हा तुम्हाला कळणारच ना अर्णव सर काय सरप्राईज आहे ते, चला तर सही. आणि असं बोलूनच ती आता त्याला गाडी चालवायला कंटिन्यू सांगत असते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी एक एक रस्तेसुद्धा अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणत असतो की तू आता अशीच शेवटपर्यंत मला रस्तेच सांगत बसणार आहेस का, तर सांगणार नाही आहेस का कुठे जायचं आहे. तर ईश्वरी म्हणते की नाही, चला मी सांगते ना फक्त तसं चला. आता अर्णव ईश्वरीच्या सांगण्यावर ना त्याच रस्त्याने चाललेला असतो. पण आता अर्णव आणि ईश्वरीला मध्येच थांबवायचं प्लॅनिंग हे मात्र त्या राकेशने केलेलं असतं. राकेशने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ह्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही.
मुकातच त्यांच्यावर हल्ला करायचा आणि आपल्याला जे हवं आहे ते साध्य करायचं असं तर आता ठरलेलंच असतं. इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण गाडीने जात असतात. तेवढ्यातच समोर ना काही गुंड येऊन उभे असतात आणि जेव्हा ते गुंड येऊन उभे राहतात ना तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे सरप्राईज आहे. तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्हाला वेळ लागले का हे असं सरप्राईज असायला. त्यावर मग अर्णव म्हणतो की मग काय आहे हे काय सगळं. तर ईश्वरी म्हणते की मला कसं माहीत असणार काय आहे ते. मग थांबा सर, काही झालं ना तरी बाहेर उतरू नका. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते, काही गरज नाही आहे बाहेर जायची असं देखील आता ईश्वरी सांगत असते. अर्णव म्हणत असतो की थांब मी बघतो काय आहे ते. आणि असं बोलूनच ना आता तो बाहेर पडायचा विचार करत असतो. त्याच वेळेला मात्र आता ईश्वरीला अर्णव शपथ देखील देतो की तू बिलकुलही रूमच्या बाहेर पडायचं नाही. मग काय ईश्वरीसुद्धा शांत राहते. ईश्वरीकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरत नाही. ती आता शांतपणे त्या गाडीतच बसून असते. इकडे मात्र ते गुंड असतात ना ते गुंड मात्र आता अर्णववर हल्ला करायला आलेले असतात. कारण अर्णव आणि ईश्वरीला त्यांना त्या डिनर डेटपर्यंत जाऊ द्यायचं नसतं आणि त्याचसाठी त्यांची ही धडपड सुरू असते. जेव्हा त्यांची ही धडपड सुरू असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी फक्त गणू बाप्पाकडे हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की बाप्पा काही झालं तरी आज सगळं काही व्यवस्थित होऊ दे, काही संकट नको यायला, असंच ती बाप्पाकडे प्रार्थना करत असते. अर्णव म्हणत असतो गाडीतून उतरून त्यांना की तुम्हाला इथं कोणी पाठवलं आहे सांगा, बोला कोणी पाठवलं आहे बोला. तर तरीसुद्धा ती गुंड काही बोलत नसतात. पण ते गुंड जेव्हा शांत असतात ना त्या गुंडांच्या शांततेवरूनच अर्णवला समजतं की नक्कीच हे गुंड राकेशने पाठवलेले आहेत. त्याच वेळेला ईश्वरीचं डोकं चालत नसतं. अर्णवने ईश्वरीला आतमध्येच बसायला सांगितलेलं असतं, बाहेर जडाई पडू नको असं देखील म्हटलेलं असतं. मग काय ईश्वरी डोक्याने एकदमच वेळी झालेली असते. तिला कळत नसतं की या सगळ्या परिस्थितीत मी काय करायला हवं ते. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त टेन्शनमध्ये येते. अर्णवने आता आपलं ब्लेझर वेगळे काढून टाकलेलं असतं. कारण आता अर्णवला त्या गुंडांसोबत 4 हात करायचे असतात आणि त्यासाठी त्याची खूप जास्त धडपड सुरू असते. आणि जेव्हा त्याची एवढी सगळी धडपड सुरू असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी ठरवते की काही झालं तरी अर्णव सरांना या सगळ्या संकटातून वाचवायला हवं. आणि म्हणूनच ती आता ठरवते आणि त्यानंतर ती आता एक आयडिया काढते. म्हणजेच मोबाईलमध्ये मुद्दामून पोलिसांच्या सायलेन्सरचा आवाज ती आता शोधत असते, जेणेकरून तो सायलेन्सर वाजेल तर ही लोक घाबरतील. असंच काहीसं तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र एक गुंड मागून आलेला असतो. आधीच 2 गुंड फक्त अर्णवसोबत भांडण करत असतात, मारामारी करत असतात. अर्णव त्यांना चांगलंच तोडीसतोड उत्तर देत असतो. पण त्याच वेळेला ना अर्णवला हे नाही माहिती असतं की मागून ना एक गुंड आला आहे. ते अर्णवच्या मागून एक गुंड येतो आणि तो अर्णवच्या डोक्यात जोरात बांबू मारतो. अर्णवच्या डोक्यात बांबू मारल्याबरोबर अर्णव खाली कोसळतो. अर्णव खाली कोसळल्याबरोबर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी इकडे तिकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी बघत असते आणि विचार करते की हे गुंड अजून अर्णव सरांना मारतील, त्यापेक्षा आपल्याला काही झालं तरी आता बाहेर पडायला हवं. पण आपल्याला अर्णव सरांनी शपथही दिली आहे त्या गुंडांसमोर यायचं नाही म्हणून. ते गुंड मात्र अर्णवची अवस्था बघून खूप जास्त हसत असतात. दुसरीकडे आता सगळीजण मस्तपैकी एन्जॉयमेंट सुरू असते त्यांची घरामध्ये. आणि खरंच ना हे जे काही सुरू आहे ना त्यामुळे ना एक वातावरण खूप जास्त हॅप्पी आहे. तुम्हा लोकांना कळतंय का, अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण प्रेमाच्या वायांमध्ये वाहत आहेत असं अंजली म्हणत असते. अंजली म्हणत असते अजून की मला असं वाटतंय ना अर्णवला ईश्वरीशिवाय आता जराही करमणार नाही. अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहे पण तो कधी सांगेल काय माहिती. आपण एक काम करायचं का असं अंजली म्हणते. मामा म्हणतात की काय करायचं. तर अंजली सांगत असते की आपणच जर ईश्वरीला सांगून टाकलं तर की अर्णवचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, मग किती मजा येईल ना असं देखील आता इकडे अंजली म्हणत असते. त्यावर मामाही म्हणतो की हो हेही भारी आहे, हे एकदम बेस्ट आहे. आकाशही म्हणतो. इकडे मात्र राकेश मोबाईल घेऊन वाट बघत असतो की कधी एकदा त्याला मेसेज येतोय की काम झालं ह्याचा. कारण त्याने त्या माणसांना कामाला लावलेलं असतं. कारण काही झालं तरी ईश्वरी अर्णवची डेट स्पॉईल करायचं असं मात्र त्याचं प्लॅनिंग असतं. आणि त्याचसाठी त्या माणसांचा मेसेज अजून का आला नाही हाच विचार ना राकेशच्या मनामध्ये येत असतो. दुसरीकडे अंजलीचं जे काही सुरू असतं ना की अर्णवच्या मनातलं प्रेम आहे ते ईश्वरीला जाऊन सांगायचं, हे सगळं प्लॅनिंग ना आता मात्र ऐकायला आलेलं असतं ते म्हणजे राकेशला. राकेश म्हणतो काय माझी ती मूर्ख बायको आहे, जाऊन ते प्रेम सांगते, काय गरज आहे या दोघांना एकत्र आणायची. हे दोघं ना कधीच एकत्र येऊ शकत नाही जोपर्यंत मी आहे इथे. तो
पर्यंत, कारण मला ना ह्या दोघांना एकत्र बघायचंच नाही आहे. ही इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे असं देखील आता हा राकेश येड्यासारखं बडबडत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अंजली ही राकेशला म्हणत असते की तुम्हाला कसं वाटलं आमचं प्लॅनिंग. म्हणजे बघा ना, अर्णव एवढं छान प्रेम करतोय तिच्यावर, पण ईश्वरीला याबद्दल काहीच माहीत नाही ना, आणि अर्णव सांगायला किती वेळ लावतोय ह्याचं काहीच नेम नाही आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला मामाही म्हणतो की हो अंजली तुझं बरोबर आहे, आपण असं प्लॅनिंग करूया आणि ईश्वरीला लवकरात लवकर सांगून टाकूया. इथे मात्र वल्लरीचं डोकं काही काम करत नसतं, वल्लरी जरा संतापलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता सायलेन्सरचा आवाज जसा करू लागते ईश्वरी, तसे ना ते गुंड घाबरतात आणि तिकडनं पळ काढतात. कारण त्या गुंडांना माहिती आहे की आता जर आपण इथे थांबलो तर आपल्याला पोलीस पकडून घेऊन जाणार, त्यापेक्षा आपण इथून सटकायला हवं. आणि म्हणूनच आता ते लगेच ते गुंड तिकडनं जातात. मग ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी अर्णवसाठी गाडीतून लगेच बाहेर पडते. अर्णवला उठवायचा ती प्रयत्न करत असते. अर्णव सर उठा, उठा ना अर्णव सर, काय होते, बोला अर्णव सर, उठा ना, काय होतं आहे अर्णव सरांना. आता ईश्वरी घाबरलेली असते. हे देवा, कोणत्या संकटात आणून ठेवलेस आम्हाला, असा देखील ती आता विचार करत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी हेल्प हेल्प म्हणून सगळीकडे ओरडत असते. कारण तिला आता कळत असतं की अर्णव सर बेशुद्ध पडले आहेत, त्यांच्या डोक्याला खूप जास्त लागलेलं आहे आणि म्हणूनच तिला कळत नसतं की काय करावं. पण तेवढ्यातच ना गाडीमध्ये एक पाण्याची बॉटल असते. ती बॉटल ती बाहेर घेऊन येते आणि आता ती अर्णवच्या डोळ्यावर पाणी वगैरे मारू लागते. तेव्हा कुठे जाऊन अर्णव शुद्धीवर येतो. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणते की सर खूप जास्त दुखतंय का, सांगा ना, त्रास होतोय का. अर्णव म्हणतो की नाही आता मला बरं वाटतंय. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलं. अर्णव सर चला ना डॉक्टरकडे जायचं का. अर्णव म्हणतो इतकं काही झालेलं नाही आहे, मी आहे फिट, तू नको टेन्शन घेऊ, फक्त थोडंसं दुखतंय असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणते की हे कोण होते गुंड, खरंच ना काहीच कळायला मार्ग नाही आहे. अर्णव म्हणतो की मलाही कळत नाही आहे, पण मला ना थोडा डाऊट येतो आहे. ईश्वरीला आता हे डाऊट वगैरे सोडून अर्णवकडे जास्त लक्ष देणं गरजेचं वाटत असतं. कारण ईश्वरीला दिसत असतं की अर्णवला खूप जास्त त्रास होतो आहे. आणि त्याच वेळेला ना आता ईश्वरीला आईचे शब्दसुद्धा आठवतात. कारण नम्रताने खास कॉल करून सांगितलेलं होतं की घराबाहेर पडू नका म्हणून. तरीसुद्धा ईश्वरी घराबाहेर पडलेली होती आणि वरती बोलत होती की अर्णव सर माझ्यासोबत आहे तर काहीच होणार नाही. आता हे सगळे शब्द ना ईश्वरीला आठवू लागतात नम्रताचे. का तर आपल्याला ताईने सांगितलं होतं घराबाहेर पडायचं नाही, काहीतरी वाईट घडणार आहे, ते हेच सगळं वाईट होतं. तर मग एवढं सगळं माहीत असूनसुद्धा मी का घराबाहेर पडले असाच विचार ना आता ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. ईश्वरी मात्र आता देवाकडे प्रार्थना करत असते की सगळं काही ठीक होते. दुसरीकडे वल्लरी ही मात्र म्हणत असते की मला फक्त ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचे, तर ह्या संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाची जी काही हॅप्पी फॅमिली सुरू आहे ना त्याचासुद्धा मला दी एंड करायचा आहे. कारण यांच्या चेहऱ्यावर मी हसू पाहू शकत नाही असं देखील आता वल्लरी खुनशी असत म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता वल्लरीने ठरवलेलं असतं की या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा, सगळ्यांना एकदमच धक्का द्यायचा आणि त्याचसाठी त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. ईश्वरी अर्णव आता घरी आलेले असतात. एवढ्या लवकर तुम्ही घरी कसे आले असं राकेश मुद्दामून विचारतो. तर ईश्वरी अर्णवला माहिती असतं की हे सगळं करणारं कारस्थान दुसरं तिसरं कोणी नाही तर हा राकेशच आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर नाही सरळ स्पष्ट दिसत असतं. त्यामुळे जेव्हा तो घरी आल्यावर विचारतो की तुम्ही लवकर कसे आलात, त्यावर ईश्वरी त्याच्याकडे रागातच पाहत असते. तर आता तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.